नर्मदे हर, 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 नर्मदे हर। हार हार नर्मदे हर। नर्मदे हर। कपड़े धोने के तो सुखाते हैं, 1-2 घंटा रुकते हैं, नहीं तो कंटिन्यू वही होता है। पानी थोड़ा ज़्यादा है, निकलो। हे पतेई गाव आहे। आम्ही इथे आलो आहोत, 3 किलोमीटर पुढे आलो आहोत आमच्या आश्रमापासून। नर्मदे हर। मैया तोंड धुते। नर्मदे हर। हे पतई येथील आश्रम आहे। पलीकडे नर्मदा मैया आहे। नहीं खुला कैसे पैक है, कमरे सूला अगल है और दिल्हान भी अगल। नर्मदे हर। नर्मदा मैया का मंदिर है क्या? शिव जी का मंदिर। शिव जी का। ओ ते मैया दिसते छान। जय हो मैया। नर्मदे हर। पतेई गावचा हा घाट आहे, सुंदर। नर्मदे हर, हर हर नर्मदे। नर्मदे हर, हर हर नर्मदे। नर्मदे हर, हर हर नर्मदे। नर्मदे हर। मैयाचा किनारा खूप छान दिसतोय। मगाशी खूप अवघड तट होता, छोटासा रस्ता आणि
पाऊल वाट एकदम तिरपी होते आणि खाली मैयाचा अगदीच खोल दरीसारखा भाग आणि मैयाची खोली पण देते खूप असं काल पण बघायला मिळालं. पण किनाऱ्यावरनं चालण्यात खूप आनंद आहे. नर्मदे हर 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 नर्मदे. ही जामवंत यांची तपोभूमी आहे. इथे इकडे गणेश जी आहेत आणि इकडे महादेव आहेत आणि जामवंतांनी इथे तपस्या केलेली आहे. जय भोले शंकर. खूप इथे भग्न अवस्थेमध्ये मंदिराचे अवशेष पडलेले आहेत. पुरातन जागा आहे ही खूप. हे इथे गणेशजी. अरे ज़्यादा काटे हे असं अवघड गेट ओलांडून यावं लागतंय. बड़ा खतरनाक गेट. नर्मदे हर नर्मदे हर. हर व्यक्ति परेशान हो रहा है और रास्ता बहुत कठिन लग रहा है हर आदमी को. नर्मदे हर. गांव वालों की कमी है जो इतना खराब गेट लगाए यहाँ पे. हाँ वो तो है. नर्मदे हर. आणि आम्ही असे हे 8 दिवसामध्ये खूप गेट पास केले. खूप दिवसातून 8-10 गेट आम्ही पास केले आहेत. आज तर खूप केलेत. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. आज असं तुरीच्या शेंगातून खूप वेळेस आलो आम्ही. आता हे संपत आले शेत. खूप वेळेस तुरीचं शेत लागलं. नर्मदे हर 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 नर्मदे. नर्मदे हर. 10:30 वाजलेले आहेत. नर्मदे हर. आम्हाला हिरापूर येथे जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. क्या बना रही हो? ये हम बना रहे हैं टोपला. अच्छा. हाँ. टोपला. बड़ा टोपला. बड़ा टोपला. अच्छा. क्या काम में आएगा? ये वीडियो बना है. इसमें गेहूं धो लो, इसमें सब्जी फल फ्रूट रख दो. जी सब्जी के लिए. इसमें अच्छी रहती है. अच्छा. खराब नहीं होती. गेहूं
हवा लगती है। गेहूँ गेहूँ नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे। हाँ सब्जी कट कर रहे हैं, घास घास। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। वो खाना खा रही है। नर्मदे हार नर्मदे हार। किती छान गोड वासरू आहे, खूपच गोड आहे। इथे आम्हाला आणलंय बोलवलंय। नर्मदे नर्मदे हर बाबाजी। वो आपने लड़के ने हाथ पकड़ के लेके आए हो? हाँ ना। हे पोहे बनवतात घाई घाई आमच्यासाठी। नर्मदे हाँ दिख रहा है हाँ। नर्मदे हर मैया मैया बातों आएंगी। मेहंदी बहुत अच्छा लगा है यार। हे असं पकडून आणतायत त्या सगळ्या परिक्रमावासींना मुली। सीमा दीदी वाली किताब है ना, बम्बई वाली है। हाँ अपना आश्रम है। हाँ क्या? नाम है अपना बेटा का। और तुम यह मई के आए हो? हाँ मैं के आए। क्या नाम से? तुलसी राम कीर तुलसी राम। कृत सेवा। अच्छा उस साइड फिर मिलेंगे मिलेंगे, जरूर मिलेंगे उधर। उधर से वहीं से जाते हैं गोला मार्ग पर। दक्षिण तट पे। हाँ हाँ ओमकारेश्वर के रास्ते में मिलेंगे। हाँ क्या? आश्रम ओंकारेश्वर के पहले। इधर तो दूर है महाराज जी। कितना अंदाजा सवेरे 150 किलोमीटर। हाँ इतना ही होगा। हम पार होके आए नदी झाड़े में बैठ के आए इस साइड। हाँ आप ऐसे जाओगे, आप अमरकंड से फिर उस साइड आओगे। दादू जी हर नरम से। हाँ अब तुम उस पार होगे ना। चल मैया ले जाएंगे। है ना। आता उडी मारायची। हळूस नर्मदे हर। वरी तुम्हाला पण उंच व्हावं लागेल। नर्मदे हर 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 नर्मदे। आम्ही टिमरन या गावी थांबलो होतो, तिथे भोजन प्रसादी केली आणि तिथे कपडे धुवायचे होते, ते कपडे पण धुतले। आश्रम म्हणजे ते सेवा देतात अशीच घरची, तर छान त्यांनी आमची सेवा चांगली केली। पुरी भाजी केली होती खायला। थोडा विश्राम झाला, 1 तासाने आम्ही तिथनं निघालो। आजचा रस्ता खूप अवघड वाटला, चढ उतार, पाऊलवाट सुद्धा चढ उताराची होती। आणि आज शेतामध्ये गेट होती आणि गेट ओलांडून यायचं म्हणजे खूप कसरत। केव्हा केव्हा गेट
ओलांडायचं असेल, गेट पास करायचं असेल तर बॅगसुद्धा काढावी लागते पाठीवरची. नर्मदे हर 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 नर्मदे. हे इथे एक गेट आहे पण ते वेगळं आहे. नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे. मैया दिसते इथे सुंदर. डोळ्याला गारवा वाटतोय मैयाकडनं बघून. नर्मदे हर मैया. नर्मदा मैया की जय. जय हो नर्मदा मैया. आणि मैयाच्या कडेने चालताना आम्हाला शूटिंग काढता नाही आली. 3 दिवसापासून मैयाचा किनारा खूप अवघड आहे. अगदी 1-1.5 वीत सुद्धा जागा नसते. पाऊलवाट असते आणि ती पण तिरपी. आणि मैयाचं खाली चिटकून जमिनीला खोल पात्र. आणि आम्ही वरती 15-20 फुटावर किंवा 25 फुटावरनं त्या पाऊलवाटेवरनं चालतो 3 दिवसापासनं. तर मैया सगळं सांभाळून घेते तरी थोडासा थरारक अनुभव मिळतो. नर्मदे हर 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 नर्मदे. कधीच अनुभवाला आला नाही आयुष्यामध्ये असा हा अनुभव आम्हाला इथे मिळतोय. आणि 1 ते 1.5 फुटाचा पाऊलवाट आणि पाठीवर सामान, हातात दंडक, कमंडलू आणि चालणं म्हणजे फार अवघड. नर्मदे हर 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 नर्मदे. आणि आज हा असाच दिवसभर रस्ता आहे सकाळपासून, त्यामुळे स्पीड पण घेता येत नाही आहे. नर्मदे हर. मैयाचा किनारा आला आहे आता जवळच. आणि आता आम्ही अगदीच काठावरनं चालणार आहोत मैयाच्या. नर्मदे हर 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 नर्मदे. जय हो मैया. नर्मदा मैया की जय. आणि आज हा असाच दिवसभर रस्ता आहे सकाळपासून, त्यामुळे स्पीड पण घेता येत नाही आहे. नर्मदे हर. मैयाचा किनारा आला आहे आता जवळच. आणि आता आम्ही अगदीच काठावरनं चालणार आहोत मैयाच्या. नर्मदे हर 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 नर्मदे. जय हो मैया. नर्मदा मैया की जय. आम्ही ह्या इथून आलो आहे आणि अगदी 2 मिनटासाठी नावेत बसावं लागलं. इथं नावेशिवाय येता येत नाही. इकडच्या बाजूला कडेकडे नाव येते आणि इकडनं एक उपनदी वाहत येते. त्या उपनदीच्या बाजूने नाव येते, कारण तिथे भयान चिखल आहे. आणि आता हे स्प्रिंकलने पाणी सोडतायत तिथे. तर तिथे आम्ही आलो, पण आमचे सगळे बूट आणि खालचं ड्रेस सगळा ओला झालाय, चिखलाने माखलाय. आणि आता ते स्प्रिंकल संपलंय आणि खूपच घसरी होती. पाणी असलं तर काही नाही, पण प्रत्येक पावलागणी घसरी होती. 1-2दा थोडंसं घसरलं पण गेलो आम्ही, पण वाचलो, पडलो नाही खाली.
आता ही कोरडी जागा आली तर छान वाटायला लागले. नर्मदे हर. पूर्ण मैयाच्या कडेपर्यंत गहू लावलेला आहे तिथे आणि स्प्रिंकलने पाणी देत आहेत. तेव्हा परिक्रमावासियांचे खूप हाल झालेत. आज असे रोजच होत असतील. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हे आमचे लोक पुढे गेलेत. 1-1 किलोचं चिखल झाले असतील ना 1 किलोचा. वजन व्हायला मातीचं काय लागतं तिथे. सॉक्स तर खूप ओले झाले असतील तुमचे. वल्ले म्हणजे गच वल्लेचे ते पूर्ण सकाळचे सकाळचे तसेच आहे. सगळ्या चिखलचे जशी निघाले ना. हां मी तर जवळून येले ते पतई. हो तुम्ही लांबून आले. हो त्यामुळे तुमचा स्पीड कमी झाला त्या चिखलामुळं. नाही जाऊ दे मग. मी नाही टेन्शन घेत. तुमच्या बरोबरचे कुठे गेले ते. जे आपण चाललो ते आपल्या बरोबर ते. नाही ते नाही, ते चालायचे गेले ते 20-25 किलोमीटर गेले असतील बाई. आपण काय कोणाची ते कॉम्पिटिशन. गाडीत बसतात ना. ते फास्ट चालतात ना. गाडीत पण बसतात ते. नाही 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 ते नाही. ते तुमच्या बरोबर होते ते कोण. युट्यूब वाले. ट्यूब वाले. ते बहीण भाऊ होते ते ते बसत होते. युट्यूब वाले. ते पाहिले बाई मी बसताना गाडीत. ट्यूब वाले. नाही मी पाहिले म्हणून म्हणते. स्वतः पाहिले डोळ्यांनी म्हणून. ट्यूब वाले नाही ते ट्यूब वाले नाही YouTube ते वाले. युट्यूब वाले. ते ट्यूब वाले नाही. YouTube वालेच ना बाई. तुम्ही ट्यूबच ऐकलं फक्त. आम्ही फक्त ट्यूब ऐकलं. ट्यूब वाले. YouTube वाले. हे हर 5:30 होत आलेले आहे. सूर्य मावळायला आलेला आहे आणि आम्ही मैयाच्या किनारे चाललेलो आहोत आश्रमाकडे. अजून 2.5 किलोमीटर आश्रम आहे. तर अंधार पडायच्या अगोदर आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. नर्मदे हर. हर हर नर्मदे.